शिक्षण संस्था संचलित श्रीनाथ अध्यापक महाविद्यालय पैठण तसेच ICSSR मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कंटेम्पररी ॲप्लिकेबिलिटी ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज इन इंडियन नॉलेज सिस्टीम या विषयावर पार पडत असलेल्या एकदिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेसाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत। एकत्र येणे ही सुरुवात आहे, एकत्र राहणे ही प्रगती आहे, एकत्र काम करणे ही संस्कृती आहे। अशा कार्यक्रमाला असलेल्या सर्व मान्यवरांचं आणि उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षेतर कर्मचारी, बीएड प्रशिक्षणार्थी, संशोधक विद्यार्थी या सर्वांचं मी शब्दसमूहांनी स्वागत करते। तसेच मान्यवरांना विचारमंचावर स्थानापन्न होण्याची त्यांना विनंती करते। डॉक्टर सुनील कामदेव सर, त्याच्यानंतर आहे डॉक्टर आनंद चौधरी सर, डॉक्टर पराग जोशी सर, डॉक्टर राजेश यादव सर, डॉक्टर अविनाश भांडारकर सर, डॉक्टर दिया एक सेकंड सर, मोबाईल खाली करा। समोर बघायचं, इथे बघा समोर। कॅमेरा क्रॉस चालला बरं का, कॅमेरा क्रॉस पकडू लागला, तिथंच सांगितलेलं होतं पकडा। डॉक्टर राजेश यादव सर यांचे स्वागत डॉक्टर मेहर मॅडम यांनी करावे अशी त्यांना विनंती। ओके, डॉक्टर अविनाश भांडारकर सर यांचे स्वागत लेन्स वरती उतर, फक्त लेन्स कॅमेरा खाली कर, लेन्स वरती उतर, त्यांच्या डोक्याच्या वरती लेवलला चालला कॅमेरा।
पेपर प्रेझेंटेशन आणि त्यांचे पेपर प्रकाशित झालेले आहेत. सरांनी आतापर्यंत 7 नॅशनल कॉन्फरन्स आणि 3 इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये सहभाग नोंदवलेला आहे. सरांची 3 पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत. डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन सिस्टीम, त्याच्यानंतर एज्युकेशनल मॅनेजमेंट आणि जीवन कौशल्य शिक्षण मार्गदर्शिका, याच्यामध्ये सरांनी लेखन केलेलं आहे. सर MPhil आणि PhD विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक असून सरांच्या मार्गदर्शनाखाली 2 विद्यार्थ्यांनी MPhil पूर्ण केलेले आहे. आपले जे रिसोर्स पर्सन आहेत त्या सर डॉक्टर सुनील कांबळे सर यांना मी विनंती करते त्यांनी मार्गदर्शन करावे. सर्व उपस्थितांना माझा नमस्कार. सर्वात मोठं कार्य म्हणजे मला असं वाटते की आपण जेवण केल्यानंतर मला ऐकू शकाल ते खूप मोठं असं मला वाटतं की तुमच्याकडून मला योगदान आहे. दुसरा महत्त्वाचा विषय की महाराष्ट्राची जी थोर संत परंपरा आहे त्यात या ठिकाणी या पावन ठिकाणी मला बोलण्याची जी संधी मिळते आहे त्याबद्दल मी एकदम कृतज्ञ आहे. खूप खूप धन्यवाद मला आयोजकांनी संधी दिल्याबद्दल. त्यामुळे कार्यक्रमाच्या साधारणतः आपण शेवटाला आभार मानतो, पण मला असं वाटलं की इथे पहिल्यांदा आभार मानण्याची ही जागा आहे. तर कार्यक्रमाचे जे स्वरूप आहे की भारतीय ज्ञान परंपरेवर आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. ही जी कॉन्फरन्स आहे, परिषद जी आहे, त्याचे आयोजक संस्थेचे अध्यक्ष शिशोदे परिवार, त्यानंतर प्राचार्य समाधानजी दणगे, कन्व्हेनर किलचे सर. तर किलचे सरांचा विशेष आभार याकरता आहे की नागपुरातून आमचा सातत्याने जो संपर्क आहे तो 3 ते 4 दिवसापासून आमचं कम्युनिकेशन निघाले का, व्यवस्था झाली का, जायची सोय झाली का, हे सगळं सर जेवढं आवाजून पाहतात आहे. त्या पलीकडे आणखीन एक गोष्ट की साधारणतः कॉन्फरन्समध्ये असं वातावरण असते की प्लेट्स लावून दिल्या जातात आणि आपण आपलं जेवून घ्या आणि जेवण झाल्यावर तुम्ही म्हणजे त्याची खास तशी काही जबाबदारी राहत नाही. पण जो सर्वात मला आवडणारा भाग म्हणजे की अक्षरशः मला असं वाटलं की आपण साधारणतः ते वेणीच्या पंगतीत जसा मान मिळतो तितका मान मला मिळून छान जेवण वगैरे झालं. तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. भारतीय ज्ञान परंपरेमध्ये वेगवेगळ्या अनुषंगाने वेगवेगळ्या ठिकाणी हा कसा उपयुक्तता आहे याच्याबद्दल आपापल्या क्षेत्रामधले जे मान्यवर होते. मगाशी आपण बघितलं की मधुश्री ताई होत्या, त्यांनी सुद्धा खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्यांचा ज्ञानभंडार प्रचंड आहे. त्यानंतर मंदारजी होते. मंदारजी स्वतः राज्य शासनाच्या कमिटीवर आहेत, त्यामुळे त्यांचा सुद्धा एक खूप मोठा विचार मंच आहे, तो त्यांनी सुद्धा इथे खूप प्रभावी पद्धतीने मांडला. माझ्यावर मूळतः जबाबदारी आहे की विज्ञान, तंत्रज्ञान आणि इंजिनिअरिंग म्हणजे अभियांत्रिकी, तर या विषयामध्ये आपली भारतीय प्राचीन ज्ञान परंपरा जी आहे त्याचं समकालीन उपयोग काय होता आणि तो करंट कंटेक्स्टमध्ये आपल्याला कसा युटिलाइज करता येईल आणि आपण त्याच्यासाठी काय करावं आणि तो जो एक फोकस आहे तो आपल्याला कसा बनवता येईल त्याबद्दल आपण बोलू. जी स्लाइड आहे तर ते स्लाइड तुम्हाला तिकडे दिसत असेल, त्याचा रेप्लिका माझ्या जो इकडे आहे. त्यामुळे सगळ्यांनी बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या पाहण्याजोग्या आहेत, म्हणजे आपल्याला त्याला प्रत्यक्ष दर्शन करता येईल आणि जे काही त्या संदर्भातले रेफरन्सेस आहेत त्या संदर्भातली माहिती आहे ती मी आपल्याला समोर सादर करतो. तुम्हाला भारताचे हे जुने नकाशे मी दाखवतोय. हे जुने नकाशे दाखवण्यासंदर्भात म्हणजे हे नकाशे इथे दाखवण्याचं औचित्य काय, हा पहिला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आपल्याकडून जो येईल मला त्याचं मी उत्तर स्वयंस्फूर्तीने देतो. की साधारणतः आपल्याला आपली वैदिक संस्कृती जी आहे ती आपण सिंधू संस्कृती म्हणतो, सिंधू संस्कृतीपासून मांडतो आणि सचा जो प्रत्यय आहे तो ह मध्ये रूपांतरित होतो, म्हणून सप्त जसा सिंधू आहे तसा हप्त हा हिंदू आहे, असा तो हचा प्रतिवाद आहे. परंतु आपली जी संस्कृती आहे, तुम्ही जर फक्त गुगल सर्च करा, गुगल सर्च मध्ये एक असं नोटिंग टाका की हाऊ ओल्ड वॉज दी सरस्वती रिव्हर असं टाका. त्याचा स्पॅन तुम्हाला थक्क करणार येईल. त्याचा स्पॅन आहे 28,000 वर्ष. तुम्हाला गुगल तो रिपोर्टिंग देईल. 28,000 वर्ष हा स्पॅन आहे
आणि साधारणतः आपल्याला असं वाटतं की हे वैदिक काळामध्ये जे काही लिखाण केलं गेलं, जे आपल्याला आपण ट्रेडिशनल नॉलेज म्हणतो, ते काही आजचं नाही. ते मानलं असं जाते की हा जो किंवा आपण सगळ्यांना माहिती असेल की वेदांमध्ये उपनिषदांमध्ये सरस्वती नदीचा उल्लेख आहे आणि त्यानंतर तो उल्लेख नंतर ती लुप्त नदी म्हणून असा पण आहे. तर त्यानंतर ती नदी जेव्हा लुप्त झाली तेव्हा हा स्थलांतर झाला. म्हणजे आपला जो काही समाज होता तर हा समाज स्थलांतरित झाला, तो सिंधू नदीच्या काठावर झाला. म्हणजे सर्वात पहिले या स्लाइडवरून जी एक आपल्याला मिनिमम नोटिंग होती ती ही आहे की वेदांची रचना ही साधारणतः सरस्वती जेव्हा अस्तित्वात होती, सरस्वती नदीचा प्रवाह होता, त्याच्या बाजूला विकसित नगर जे होते त्या विकसित नगरांमध्ये तेव्हाची ही रचना आहे. असं वाटते की ही सिंधू नदीच्या काठी ज्या वेळेला ही सगळी संस्कृती आली तेव्हा कुठे वेद रचले गेले असं वाटत नाही, इतकं ते पुरातन आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हे स्पॅन जे माध्यमांवर सांगण्यात येतात ते काही खरे नाही आणि आपण ऐकलं ते काही खरे नाही. त्यामुळे यांचा जो बॅकएंड कनेक्टिव्हिटी आहे ती ही खूप डॉक्युमेंटेड नाही आहे. फक्त कार्बन डेटिंगच असं केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला माहिती असेल, कार्बन डेटिंग फक्त आपण त्याचा बॅकट्रॅक करू शकतो आणि ते सगळे 5000 7000 इथपर्यंत थांबतात. म्हणजे साधारणतः सगळेजण तुम्हाला सांगत असतील की आपली संस्कृती 5000 वर्ष जुनी आहे, 7000 वर्ष जुनी आहे, पण ती त्यापेक्षाही जुनी असली पाहिजे असं दिसते. कारण तुम्हाला जे लेफ्टचं पिक्चर जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की राईट वाला जो मॅप, जर तिथे मी तुम्हाला रेडने लिहिलेला आहे वैदिक सरस्वती रिव्हर मॅप, तर तुम्हाला जिथे ती डॉटेड लाईन दिसते ती डॉटेड लाईन जी ती सरस्वती रिव्हर आहे आणि त्याच्या बाजूच्या मॅपमध्ये तुम्हाला जी दिसते ती सरस्वतीच्या बाजूला तुम्हाला सिंधू आहे. तर सिंधू हा जो प्रांत आहे हा सध्या पाकिस्तानामध्ये आहे. तर तिथली जी संस्कृती आहे ती तिथे तुम्हाला दिसेल. हा म्हणजे पहिला आपण समजून घेतला की आपण ट्रेडिशनल नॉलेज ज्या पद्धतीने असा हा शब्द वापरतो आहे, तर ट्रेडिशनल असावं तर किती ट्रेडिशनल असावं की ज्याचा थांगपत्ता लागत नाही वेळेचा, इतकं ट्रेडिशनल आहे हे असं मला म्हणायचं आहे. पुढची गोष्ट बघा, नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर या ठिकाणी जी वेदांची, उपनिषदांची किंवा इतर ग्रंथसंपदेची जी रचना झाली, या रचनेमधून आपल्याला असं कळते की साधारणतः जसं मगाशी मंदार सरांनी सांगितलं की आपल्या वेदांमध्ये ज्या परंपरा आहेत किंवा आपली जी ज्ञान परंपरा आहे ती क्वेश्चन बेस्ड आहे. म्हणजे आपण विचार करतो, आपण त्यानंतर प्रश्न निर्माण करतो, त्या प्रश्नांचं उत्तर शोधतो, त्या उत्तरामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला जे काही ज्ञान प्राप्त होते ते आपण लिखित स्वरूपात किंवा मौखिक स्वरूपात आपण पुढे त्याला नेत असतो, तर त्याला आपण ते ज्ञानभंडार म्हणतो. तर असे अनेक तर्क आहेत. म्हणजे सर्वात पहिले बघा की विदेशामध्ये किंवा पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये इतक्या गोष्टींवर भांडणं होते की आपण जे आहोत ते म्हणजे केंद्रस्थानी आहोत आणि बाकीचे सगळे ग्रह, सूर्य हे आपल्या भोवती फिरतात, इथपर्यंत होतं. कारण अहंकार खूप होता आणि भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये अहंकार नसल्या कारणाने आपण बहुतेक मला असं वाटतं की सत्याकडे जास्त लवकर पोहोचू शकतो. म्हणजे तुम्हाला वेदांमध्येच उल्लेख सापडतात की पृथ्वी चपटी नाही, पृथ्वी गोल आहे, त्यानंतर सूर्य हा केंद्रस्थानी आहे, आपण त्याच्या भोवती फिरतो. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या फक्त तुमच्या वैचारिक पवित्रतेमुळे येतात असं मला वाटते. आणि त्यामुळे इतकी मोठी जी ग्रंथ निर्मिती झाली जगात कुठल्याही इतर, म्हणजे धर्म हा शब्द योग्य म्हणणार नाही आपण, त्या संस्कृतीमध्ये म्हणा की कुठल्याही संस्कृतीमध्ये इतकं अपरिमित, इतक्या टोकाचं लिखाण कुठेही मला झालेलं दिसलं नाही जे इथपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. याच्यामध्ये तुम्हाला मी 2 वर्गीकरण दाखवले आहेत. म्हणजे त्या स्लाइडमध्ये जर तुम्ही बघू शकत असाल की वेद आहे, वेदांचे प्रकार आहेत, त्यानंतर उपनिषद आहेत. उपनिषद हे बेसिकली वेदांग म्हटलं जाते. म्हणजे वेदांमधली जी सार आहे ती सार जी आहे ती मांडली गेली ती उपनिषदांमध्ये मांडली गेली. हे सगळं सांगण्याचं कारण मी समोर सांगेल की मी एवढा प्रवास का केला. म्हणजे मी एक छोटासा तुम्हाला रिव्ह्यू पेपर बनवून देतोय की शॉर्ट रिव्ह्यू आपण बनवू की आजपर्यंत आपण कसं पोहोचलो असं, कोणत्या मार्गाने आलो असो. पुढची जी स्लाइड आहे, नेक्स्ट प्लीज. या नेक्स्ट स्लाइडमध्ये तुम्हाला सगळं वाचायला मिळेल की वेद, उपनिषद हे जे आहेत हे यांच्यामध्ये आहेत काय. एक छोटा प्रश्न घेऊन चला की एखादं सूर्यकिरण आहे आणि ते सूर्यकिरण तुमच्यापर्यंत पोहोचते आहे. तर सूर्यकिरण पोहोचल्यानंतर अनेक वेगवेगळे विचार निर्माण होतील की सूर्याचं किरण माझ्यापर्यंत पोहोचलं तर ते पदार्थ आहे की नाही आहे, म्हणजे तो मॅटर आहे की नॉन मॅटर आहे. इथून सगळे विचार प्रारंभ झाले. त्यानंतर मला त्याला टच आणि फील करता येत नाही. कारण भिंत आहे, समजा भिंतीला मी स्पर्श करू शकतो तर माझ्या बोटाला इथे कुठेतरी अडण्याचा आधार निर्माण होतो. तर त्यामुळे मॅटर काय आहे, अँटी मॅटर काय आहे, लाईट काय आहे, लाईट मॅटर आहे का नाही आहे का, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या पूर्ण तुम्हाला ज्या पद्धतीने तुमच्या डोक्यामध्ये जसे जसे प्रश्न आले तसे तसे त्याचे उत्तर हे लोक शोधत गेले
आणि उत्तर शोधल्यानंतर त्याची सगळी मांडणी ही श्लोकांच्या स्वरूपात त्यांनी करून ठेवली. त्याला आपण वेदांच्या ऋचा सुद्धा म्हणतो किंवा उपनिषदांमध्ये ते श्लोकांच्या स्वरूपात आहे. अशा ह्या उपनिषदांची रचना आहे. उपनिषदांमध्ये रचना ही अशी नाही आहे. आणखीन चराचरामधल्या सगळ्या गोष्टी, तुम्हाला एक छोटा कॉन्सेप्ट सांगतो मी. मला वाटते की आपण सगळ्यांनी अशी आपल्या घरून एक म्हण ऐकली असेल की पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटलं जातं. हे इतकं सोपं नाही म्हटलं गेलं. पिंडी ते ब्रह्मांडीमध्ये जर समजा तुम्ही जर समजा एका सेंटर पॉईंटमध्ये स्केलच्या 0 लेवलवर आहे, तर स्केलची राईट साईड म्हटलं पॉझिटिव्ह साईड आहे, स्केलची लेफ्ट साईड म्हणजे निगेटिव्ह आहे. म्हणजे तुम्ही अंत आणि अनंत या दोन गोष्टीच्या मध्यावर आहे. या दोन गोष्टीच्या मध्याच्या परसेप्शनवर आहे. थोडासा फिलॉसॉफिकल पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, पण समजून घ्या. आपण जर समजा एखाद्या गोष्टीच्या भव्य स्वरूपाकडे जर पाहत गेलो, म्हणजे जर मी झूम लेन्स घेऊन गेलो आणि खूप आजूबाजूला पाहत गेलो, तर मला पहिले सूर्य दिसेल. सूर्य कुठेतरी एका छोट्याशा केंद्रस्थानी आहे आपल्या पूर्ण सूर्यमालिकेमध्ये. त्यानंतर मग आणखीन हा सूर्य कुठे आहे, तर स्पायरल गॅलेक्सीमध्ये आहे. स्पायरल गॅलेक्सीचं खूप असंख्य काही अफाट विश्व आहे. त्याच्यानंतर ब्रह्मांड अनंत आहे. म्हणजे तुम्ही जर इकडे जात गेले तर तो जो पॅटर्न तुम्हाला दिसतो. आता काय करू, आता आपण आतमध्ये छोट्या सूक्ष्मतेकडे शिरू. सूक्ष्मतेकडे शिरल्यानंतर जे मॉडर्न सायन्स आहे त्याचा आधार घेऊ. मॉडर्न सायन्सचा जर आपण आधार घेतला तर तुम्ही आतमध्ये छोटे छोटे जा. तर सगळ्यात पहिले क्लस्टर्स असतात. क्लस्टर्सच्या आतमध्ये गेलं तर मॉलिक्युल्सचा गुच्छा मिळतो. मॉलिक्युल्सच्या आतमध्ये जा ॲटमचं कॉम्बिनेशन असते, म्हणजे ॲटम मिळते. ॲटमच्या आतमध्ये जा तर तुम्हाला सेंट्रली जो आहे तो तुम्हाला न्यूक्लियस सापडेल आणि न्यूक्लियसच्या आजूबाजूला जो आहे तो इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करतात. असं एक इमॅजिनरी बोर्स थिअरी आहे. तर असं सांगतात. म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की आपण या उजव्या बाजूला गेलो काय, डाव्या बाजूला गेलो काय. म्हणून तो शब्द खरा होता. पिंडी ते ब्रह्मांडी सर्वत्र सगळे एकच आहे. म्हणजे तिकडे जे स्वरूप तुम्हाला मोठ्या स्वरूपात दिसेल ते सूक्ष्म स्वरूपात सुद्धा तुम्हाला या बाजूला दिसेल. इतके सायंटिफिक थॉट्स या लोकांनी लिहून ठेवले. त्याला फक्त आपलं हे जे स्वरूप आहे, म्हणजे 200 वर्षापूर्वी जे मॉडर्न सायन्स आलं तेव्हा याच्या व्याख्या बदलल्या. कारण ते लोक अल्फा बीटा गॅमा थीटा समजणारे लोक होते आणि आपण श्लोक समजणारे लोक होते. ते श्लोकांच्या माध्यमातून हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचलं. चराचरांचे एकमेकांचे जे कनेक्शन्स असतात, म्हणजे आपल्याला कधी प्रश्न पडेल की सूर्य एका मालिकेमध्ये स्थिर आहे, त्याच्या भोवती हे सगळे ग्रह फिरतात, ते ग्रह कोलाईड का नाही होत. त्या आपल्या कक्षेमध्ये ऍक्च्युली ग्रॅव्हिटी जी आहे, सनच्या ग्रॅव्हिटीच्या हिशोबाने हे सगळे कोलाईड होऊन कोलॅप्स होऊन जायला पाहिजे होते. तर ते कोलाईड का होत नाही. मग त्यानंतर हे जे दोन मासेस आहेत, सूर्य एक मास मानला, पृथ्वी एक मास मानला आपण, तर या दोघांच्या मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, त्या अट्रॅक्शनचे नियम हे नंतर आले. पण ते सगळे नियम जे श्लोकांच्या स्वरूपात या वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये सगळ्यांमध्ये ठेवले आहेत. वृक्ष आणि आपण म्हणजे झाड किंवा वनस्पती आणि ह्युमन बीइंग हे कॉम्प्लिमेंटरी टू वन अनदर आहे. आपला एकमेकांशिवाय अस्तित्व नाही आहे आपलं. सोपं बघा, सगळ्यांनी 10वी 12वी पर्यंत केमिस्ट्रीच्या थ्रू गेलेच आहे ऑलमोस्ट सगळेजण. त्यामुळे सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या की आपल्या शरीरामध्ये आपण जे काही खातो तर त्याचं कन्व्हर्शन शुगरमध्ये होते. मी काही व्हॉट एव्हर आहे दॅट कन्वर्ट्स इनटू शुगर. शुगरचा फॉर्म्युला C6H12O6. त्यानंतर मी श्वास घेतला. श्वास घेतल्यामध्ये ऑक्सिजन माझ्या शरीरात गेला. ऑक्सिजन गेल्यानंतर त्याचं ऑक्सिडेशन झालं. ऑक्सिडेशन झाल्यानंतर बाय प्रॉडक्ट्स दोन आहेत, CO2 H2O. H2O शरीरात थांबला, CO2 नाकातून एक्झेल झाला. त्यानंतर याचा आणखीन एक टर्नरी प्रॉडक्ट आहे एनर्जी. कारण शुगर खाल्ली की म्हणतो ना इन्स्टंट सोर्स ऑफ एनर्जी, तर ती रिॲक्शन इनकम्प्लीट आहे. म्हणजे CO2 + H2O + एनर्जी, त्या एनर्जीवर मी चालतो. एक्झॅक्टली रिव्हर्स सायकल तुम्ही प्लांट्सची चेक करा. प्लांट्समध्ये काय होईल, प्लांटमध्ये त्याच्या जो स्वतःला रिव्हर्स आहे. आपली जर रिॲक्शन बघितली आपण तर काय होतं, कार्बोहायड्रेट्स म्हणजे ज्याला मी शुगर म्हटलं, त्यांनी काय केलं, त्यांनी ऑक्सिजन घेतला. त्यानंतर त्यांनी प्रॉडक्ट्स काय दिले, CO2 H2O एनर्जी. आता तुम्ही रिॲक्शन रिव्हर्स करून टाका. झाडांच्या बाबतीत झाडाला सूर्यप्रकाश म्हणजे एनर्जी, पाणी H2O, हवेतला कार्बन डायऑक्साईड आणि त्यांनी बनवून दिली तुम्हाला एनर्जी आणि ऑक्सिजन आणि शुगर, म्हणून तो कार्बोहायड्रेट्स स्टोअर राहिला. हे सगळं जे ज्ञान आहे हे नंतर आपण जेव्हा कनेक्ट करायला लागलो तेव्हा आपल्याला समजलं. पण या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेड आहे, या सगळ्या लिहिल्या आहेत. फक्त त्या श्लोकांच्या स्वरूपात हाच विषय आहे. पाश्चात्य आक्रमण झाली, त्यानंतर हे सगळं आपल्याला आपली भाषा बदलली. भाषा बदलल्यामुळे आपल्याला ते स्क्रिप्चर वाचता यायला नाही लागले आणि वाचता आले नाही म्हणून त्यांना कंटाळा यायला लागला, तर आपण ते वाचणं सोडून दिलं. मुख्य गरज काय आहे की आपण सर्वात शेवटी 5 मिनिटात डिस्कस करून म्हणजे आपलं कन्क्लुजन आपण त्यावेळेला मांडलं. तर इथे तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये बरेच निसर्गाचे नियम, पृथ्वीचे नियम, सगळे आपण पंचतत्वांचा विषय घेतो. हा सगळं याच्यामध्ये इतका वेल डॉक्युमेंटेड आहे आणि सगळ्या श्लोकांच्या स्वरूपात आहे, ते आपल्याला इथे कळते. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर या भारतीय ज्ञान परंपरेचा जो काही म्हणजे ज्ञानसाठा आहे तो तुम्हाला वेगवेगळ्या
विषयांमध्ये अंतर्भूत झालेला दिसेल. तुम्ही कोणतेही विषय घ्या त्यातले, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही म्हटलं गणित, विज्ञान, वैदिक मॅथमॅटिक्सचे क्लासेस लावतात मुलं आजकाल, तुम्हाला माहिती आहे, फास्ट कॅल्क्युलेशन करतात. पायची व्हॅल्यू म्हणजे समजा 3.14 आहे, तर आमच्या कॉलेजमध्ये, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आम्ही कॉम्पिटिशन घेतो. ती कॉम्पिटिशन अशी घेतो की 3.14 पासून पुढे कमीत कमी तो किती डिजिट पाठ करू शकतो मुलगा, तर ते त्याची सुद्धा आम्ही कॉम्पिटिशन घेतो. तर हे सगळे कॅल्क्युलेशन जे आहेत हे श्लोकांच्या स्वरूपात इथे सांगितलेले आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान, त्यानंतर रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, पर्यावरण, तत्वज्ञान, आपल्या चालीरीती. या चालीरीतींमधलं मी खूप महत्त्वाचं उदाहरण तुम्हाला सांगतो. आपल्या सगळ्यांना एक कल्पना असेल की आपल्याकडे साधारणतः भाद्रपद महिन्यामध्ये सर्वपितृमोक्ष अमावस्या आपण साजरी करतो. तर ती सर्वपितृमोक्ष अमावस्या म्हणजे पिंडदान असते. त्या दिवशी पिंडदान असताना त्याची प्रोसेस काय? त्याची प्रोसेस अशी आहे की भातात कालवायचा, त्याच्यामध्ये वडा कालवायचा, त्याचा गोळा बनवायचा आणि तो वरती नेऊन छतावर ठेवून द्यायचा, जेणेकरून तो कावळ्यानेच खाल्ला पाहिजे असं आपलं धारणा आहे. मग कावळ्याला विशेष इतकं महत्त्व का? कारण कावळा हा पर्यावरणामध्ये स्कॅव्हेंजर आहे. तो सगळं जंगलाची सफाई करणे किंवा मेलेलं किडकिटकून खाणे असा त्याचा रोल आहे. सफाई कामगार खूप महत्त्वाचा रोल आहे. मग आपण हा आग्रह का नाही करत की माझ्या घरी गाय असेल तर हाच गोळा घेते आणि गायच्या तोंडी लावून टाकते, मग तो कावळ्यालाच का द्यायचा? हा महत्त्वाचा विषय आहे. कावळा जो आहे याचं पर्यावरणामध्ये विशेष महत्त्व आहे आणि ते तुम्हाला एका कथेच्या स्वरूपात, संस्काराच्या स्वरूपात सांगितलं आपल्या पूर्वजांनी. ते कसं सांगितलं की वड असतो, अंजीर असतो किंवा उंबर असते, यांचं फूल म्हणजे त्यांचं फळ आहे, तुम्हाला माहिती असेल. आणि त्या फळांमधल्या ज्या बिया आहेत त्या खूप छोट्या छोट्या असतात. त्या मोनोकोटिलेडनस सीडमध्ये येतात, त्या बायफ्रिकेट होत नाहीत, तुटत नाहीत, त्या छोट्या छोट्या बिया असतात. तर तुम्ही असं बघितलं असेल बऱ्याच वेळेला कधी की एखादी उंच बिल्डिंग आहे, छान इमारत आहे आणि त्याच्या लगेच तिसऱ्या मजल्यावर कुठेतरी पिंपळाचं झाड निघालेलं आहे. तर ते पिंपळाचं झाड निघण्यामागे लॉजिक असं आहे की कावळ्याला ही जी कावळा जेव्हा उंबराचे वगैरे हे सगळे फळं खातो, वडाचे फळं खातो, त्यानंतर ते त्याच्या पोटातून, ते विष्ठेतून जेव्हा प्रोसेस होऊन जमिनीवर पडते तेव्हाच हे फक्त झाडं लागतात, नाही तर लागत नाही. त्यामुळे इतका त्याच्यामधला खोल संस्कार होता तो आपल्याला जो दिला गेला, तर त्याच्या मागे जी भावना होती तर ती कथा स्वरूपात आहे. माझा आता काल फार चांगला योग आला. रमाताई गोवलकर नागपूरच्या खूप प्रसिद्ध म्हणजे लेखिका आहेत, त्यांच्याकडे मला जायचा योग आला आणि आमचं असंच डिस्कशन झालं. मी त्यांना हा प्रश्न केला. मी म्हटलं की मॅडम असं का नाही झालं की या लोकांनी सगळं खूप सोप्या पद्धतीने लिहून ठेवलं, हे संस्कृती इन्क्रिप्ट करायला किंवा असं करायला हे सगळं कॉम्प्लेक्स का लिहून ठेवलं? तर त्यांना सरळ इथं सांगता आलं असतं आमच्या पूर्वजांना. तर त्यांनी मला खूप छान उत्तर दिलं. त्या मला म्हणाले की हा सगळा पार्ट आहे इन्फोटेनमेंटचा. इन्फोटेनमेंटचा म्हणजे काय की मी जर समजा तुम्हाला एखादी कादंबरी वाचायला दिली तर ती कादंबरी वाचता वाचता तुम्हाला कंटाळा येऊन जाईल, पण तेच मी तुम्हाला जर त्याचं सिरियल बनवून दाखवलं तर तुम्ही खूप रोज अगदी तसं पाहत राहाल. तर हा जो पार्ट आहे म्हणून तो असा आपल्याला धार्मिक चालीरीतींच्या स्वरूपात शिकवला आहे, तो पुस्तकात घालून नाही शिकवला. स्वाभाविक आहे आपण संक्रांतीच्या वेळेला काळ्या साड्या नेसणं, संक्रांतीच्या वेळेला गच्चीवरून पतंग उडवायला जाणं, सिंपल लॉजिक आहे अगदी की त्याच्यामधून व्हिटॅमिन डीचा जो सोर्स आहे तो कम्प्लीट व्हावा वगैरे, इतकं सगळं डिटेल शास्त्र आपल्याजवळ आहे. पुढे जाऊया आपण. नेक्स्ट स्लाइड. आता बघा की जो मूळ मुद्दा आहे मी तुम्हाला म्हटलं की चालीरीती वगैरे ह्या सगळे जे आपल्या वेगवेगळ्या विषयांमध्ये याचा अंतर्भाव कसा आहे हा जर बघितला आपण तर विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी थोडी प्रोसेस समजावून घ्यावी लागेल. म्हणजे एखादी गोष्ट तंत्रज्ञानामध्ये परावर्तित होते तर तंत्रज्ञानाची जी निर्मिती प्रक्रिया आहे ती सांगतो 2 मिनिटं. नेक्स्ट स्लाइड मध्ये प्लीज. याच्या पुढच्या. आता या ठिकाणी बघा तुम्ही की साधारणतः सर्वप्रथम जन्म घेतो तो विचार. विचार म्हणजे तत्वज्ञान. त्यानंतर त्याची दुसरी पायरी असते ती असते ज्ञान. ज्ञानानंतर त्या प्रॉपर्टीज समजून घेणे, त्या पर्टिक्युलरली ऑब्जेक्टिव्ह, तर ते झाले विज्ञान. आणि विज्ञानाचा जर समजा तुम्ही एखादा प्रोटोटाइप मॉडेल बनवत असाल तर ते झालं तुमचं तंत्रज्ञान. आता हे तुम्हाला समजेल कसं की मी काय बोललो. एक क्लिक करा फक्त मॅडम तुम्ही त्याच्यावर. वरती बघा तुम्हाला लिहून आलाय तिथे लिहिलेलं आहे मी ऊर्जा. म्हणजे मी असं म्हणतो की उपनिषदामध्ये एक छान म्हण आहे की देर इज नथिंग इन दिस वर्ल्ड विच इज नॉट स्पिरिट. म्हणजे जगामध्ये अशी एकही वस्तू नाही की ज्याच्यामध्ये ऊर्जा नाही. फक्त तुम्ही काय झालंय की आपण आपले ऊर्जेचे जे नियम आहेत ते फार लिमिटेड करून ठेवले की आपण असं म्हणतो पेट्रोलमध्ये ऊर्जा आहे, समजते. कारण एक इंजिन बनवलं आपण, त्या इंजिनमध्ये ते पेट्रोल टाकायचं, त्याच्यामध्ये हीट एनर्जी निर्माण होते. हीट एनर्जी निर्माण होऊन आपण त्याला मेकॅनिकल एनर्जीत कन्वर्ट करतो आणि ते चाक फिरते. म्हणजे तुम्हाला काय झालं की ह्युमन बिईंगला फक्त एवढंच माहिती आता किंवा ह्युमन बिईंगचा रिसर्च इथपर्यंत लिमिटेड होता की
की त्याने काय केलं की पेट्रोल मधली केमिकल एनर्जी मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करून दाखवलं. तो त्याचा प्रोटोटाईप होता. ठीक आहे. मग याचा अर्थ या मान्यतेनुसार सगळ्या गोष्टींमध्ये ऊर्जा आहे. सिमेंटच्या कडामध्ये ऊर्जा, त्यानंतर आपल्या रक्ताच्या थेंबामध्ये ऊर्जा, त्यानंतर जमिनीच्या प्रत्येक लाकडामध्ये ऊर्जा, कापडामध्ये ऊर्जा, त्यानंतर तुम्ही जर समजा लाईट म्हटलं तर लाईट मध्ये ऊर्जा. म्हणजे अशी एकही वस्तू तुम्हाला सापडणार नाही की ज्याच्यामध्ये ऊर्जा नाही. तर आपण ऊर्जा म्हणजे आपली फिलॉसॉफी झाली ही आपली दिली. त्यानंतर नेक्स्ट लाईन घ्या, नेक्स्ट क्लिक करा प्लीज. त्याच्यामध्ये मी एक उदाहरण केलं. ऊर्जा म्हणजे तुम्ही पाणी समजा, पाण्यामध्ये एनर्जी आहे. पाणी जर स्थिरावलं असेल तर ते पोटेन्शियल एनर्जी, पाणी जर मूव्ह होते असेल तर ते झालं कायनेटिक एनर्जी. पाण्यामध्ये H आणि O यांची बॉन्डिंग आहे ती झाली केमिकल एनर्जी. ऑल टुगेदर हे सगळे एनर्जीचे फॉर्म जर आपण युनाइट केले तर दॅट इज नोन एज इंटरनल एनर्जी. म्हणजे एखाद्या वस्तूंमध्ये ऊर्जा असते हे आपल्याला कळलं. ठीक आहे. नेक्स्ट प्लीज. आता मी काय केलं की ह्या पाण्याच्या मी प्रॉपर्टीज माहित केल्या. म्हणजे मी आता काय केलं, मी आता कोणत्या सेगमेंटमध्ये शिरलो, मी विज्ञानामध्ये शिरलो. पहिले मी तत्वज्ञान होतो ऊर्जा म्हणजे, त्यानंतर मग मी ज्ञान होतो की मला पाण्यामध्ये ऊर्जा असेल असं ज्ञान झालं. त्यानंतर मी आता जातो विज्ञानामध्ये. म्हणजे जर मी बर्फाला जर समजा टेम्परेचर डाऊन केलं तर तो गोठतो, आणि बर्फाला जर पाण्याला जर समजा मी हीट एनर्जी दिली तर त्याचं कन्व्हर्शन वाफेमध्ये होते. तर ही काय झालं, हे त्याचे वैज्ञानिक गुणधर्म समजावून घेणं झालं. म्हणजे ही प्रोसेस झाली विज्ञान शिकण्याची. मग तुम्हाला तो एक प्रसंग आठवत असेल, आपण शाळेमध्ये मुलांना सांगतो की जेम्स वॅट जो होता तो ती किटलीमध्ये पाणी ठेवलं होतं, त्यांनी झाकण ठेवलं होतं. मग त्यानंतर त्यांनी ते पाणी उकळायला लागलं होतं, त्या वाफेच्या शक्तीने ते झाकण वारंवार खाली पडत होतं. तर असं काय झालं, मग या दॅट वॉज द बेसिस ऑफ इन्व्हेन्शन ऑफ द स्टीम इंजिन. तर स्टीम इंजिन तयार झालं. म्हणजे आता तुम्ही या सगळ्या धाग्यांना एकत्र जोडायचं. सर्वात पहिले तुम्ही ऊर्जा मानली, मग त्या पाण्याला समजून घ्या तुम्ही, म्हणजे तत्वज्ञानानंतर तुम्ही त्याला विज्ञान मध्ये कन्वर्ट केलं, त्याच्या प्रॉपर्टीज शिकले आणि एक प्रोटोटाइप बनवला, एक मॉडेल बनवलं त्याचा युटिलाइज करून, तर तुम्ही रेल्वे इंजिन बनवलं, स्टीम इंजिन. हा पूर्ण ट्रॅक आहे. म्हणजे आपण तत्वज्ञान जोपर्यंत नाही तोपर्यंत तुमचं म्हणजे फिलॉसॉफी आपण त्याला म्हणतो, म्हणजे तत्वज्ञान जोपर्यंत नाही तोपर्यंत तंत्रज्ञान विकसित होऊ शकत नाही, असं त्याचं म्हणणं आहे. नेक्स्ट जाऊ. आता मी तुम्हाला एक आणखी महत्वाचा मुद्दा सांगणार. नेक्स्ट प्लीज. हा माहिती आहे का तुम्हाला, या किती लोकांना माहिती आहे, आपलं सोमनाथचं मंदिर आहे. सोमनाथच्या मंदिराच्या जवळ इथे असा एक स्तंभ बनलेला आहे, याला म्हणतात बाणस्तंभ. हा बाणस्तंभ आहे, त्याच्यावर एक श्लोक लिहिला आहे, तो श्लोक वाचून दाखवतो मी. आ समुद्रांत दक्षिण ध्रुव, आ समुद्रांत दक्षिण ध्रुव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग, असं त्याचं लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याचं मिनिंग सांगतो काय. त्याचं मिनिंग असं आहे की हा स्तंभ ज्या ठिकाणी गाडलेला आहे, म्हणजे सोमनाथ मंदिराच्या आवारामध्ये, तिथून तर समजा तुम्ही दक्षिणेकडे सरळ गेले तर मधात तुम्हाला एकही जमिनीचा भूभाग लागत नाही. आणि त्याच्यानंतर खाली चित्रपट मी गुगलवरून घेतलाय, त्याच्यामध्ये एकही तुम्हाला जर तुम्ही जर ती रेड लाईन जर नोटिफाय केली तर त्या रेड लाईन मध्ये तुम्हाला हे नोटिफाय होईल की या लोकांच्या वेळेला ना GPS होता, ना नौकायान होतं, ना काही. म्हणजे आपण म्हटलं जातं की आपल्याजवळ नौकायान म्हणजे त्यावेळेला होते चांगले. तर पण आश्चर्यकारक गोष्ट आहे की ज्यावेळेला तुमच्याजवळ रिसोर्सेस नव्हते, जेव्हा तुमची फिलॉसॉफी स्ट्रॉंग होती, त्यावेळेला तुम्हाला गोष्टी कल्पकतेने किती आपण इमॅजिन करू शकतो. म्हणजे आपल्या सर्व म्हणजे ज्या काही माहितीचा आधार जे आहे आपलं, ते किती मोठं असेल, किती आश्चर्यकारक आहे ही गोष्ट लक्षात घ्या की त्या लोकांनी काही लिटरली प्रवास तर करून बघितला नाही की इथून जर आपण किती गोष्टी त्याच्यात आल्या पहा की दक्षिण ध्रुव नावाचा तिथे एक डेड एंड पॉइंट आहे, हे सुद्धा तर त्याच्यातून फिक्स होते ना. म्हणजे अनेक गोष्टी त्याच्यामधून एका सुंदर श्लोकामधून माहीत पडल्या की जर समजा तुम्ही इकडनं गेले तर त्या मधामध्ये 10, आणि तुम्ही गुगलमध्ये जर असं झूम करून पाहिलं ना तर 10 बाय 10च्या पेक्षा असे सगळे छोटे खडक सापडतील तुम्हाला, पण असा आयलँड कोणता मोठा सापडणार नाही, इतकी महत्वाची इन्व्हेन्शन्स आहे. म्हणजे मी हा जो आपला भूगोल हा जो विषय होता, म्हणजे आपण इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी आणि सायन्स बद्दल बोलतोय, तर आपलं भूगोल जे होतं ते या लेवलच्या प्रगत अवस्थेमध्ये होतं, हे आपल्याला लक्षात येईल फार वर्षांपूर्वी. नेक्स्ट स्लाइडवर जाऊ आपण. आता साधारणतः इथे आपल्याला लेखीनं काय वाटतं, म्हणजे आपल्याला कमी काय वाटते किंवा काय पॉईंट रिपेअर केला गेला पाहिजे. तर तुम्हाला मी डाव्या बाजूला जे चित्र दाखवलं आहे ते आहे ऍक्च्युअली कार्टोग्राफी लिहिलंय. टुडेज पर्स्पेक्टिव्ह मध्ये असं आहे की भारतामध्ये नकाशाशास्त्र शिकवणारा BSc, MSc, BA, MA कोर्स नाही. म्हणजे एकदम मी आपल्याला एकदम जे कोलॅप्स करून टाकलं, तर हा जो विषय आहे हा विषय अशा पद्धतीने आपल्याला उपयुक्त ठरू शकते, असं या स्लाइडमधून मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. नेक्स्ट जाऊ आपण. बघा, भारतीय प्राचीन विज्ञानामध्ये आपण केमिकल इंजिनिअरिंग मध्ये जाऊ. केमिकल इंजिनिअरिंग मध्ये साधारणतः सगळ्यांना माहिती आहे की आपण जर एखादा लोखंडाचा रॉड घेतला, वरती गच्चीवर ठेवला, बाहेर ठेवला अन्नामध्ये, तर तो जंग खातो, बरोबर आहे. तर
हा जो गंजणीचा जो प्रकार आहे हे ऍक्च्युली करोजन आहे. आता करोजन आहे तर मग साधारणतः लोखंडाला करोजन होते, तर तुम्हाला तिथे जो अशोक पिलर जो आपण ज्याला म्हणतो म्हणजे कुतुब मिनारच्या बाजूला आहे, तर तिथे त्याच्यावर रस्टिंग लागलेलं नाही. केमिस्ट्री सगळ्यांनी शिकली असेल, एक चॅप्टर आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री नावाचा चॅप्टर आहे. ते इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टरमध्ये इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आहे. इलेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल्स लिहिले आहेत सगळे. स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलमध्ये कोणाचे प्लस आहे कोणाचे मायनस आहे. जर आपण अशा गोष्टींचं कॉम्बिनेशन केलं की नेट व्हॅल्यू ई सेल इक्वल टू 0 आली, तर आपल्याला म्हणजे इलेक्ट्रॉन ना लेफ्ट कडून राईट मध्ये फ्लो होतात ना राईट कडून लेफ्ट मध्ये फ्लो होतात. म्हणजे न्यूट्रॅलिटी आपण बनवता येते. म्हणजे दोन धातूंचं असं मिश्रण केलं तर आपण त्या पद्धतीने त्याला आपण नलिफाईड करू शकतो, म्हणजे तो जगणारच नाही. पण तसंही नव्हतं, कारण हा ऍक्च्युली प्युअर आयरनचा आहे. पण त्या आयरन मध्ये त्यांनी फॉस्फरस टाकलेलं आहे. ॲल्युमिनियम जमत नाही, आपल्याला माहिती आहे. ॲल्युमिनियमवर तुम्ही कधी करोजन नसेल बघितलं. ॲल्युमिनियम मध्ये त्याच्यावरती जी Al2O3 ची जी लेअर होती ती पॅसिव्ह लेअर होते. जो नवीन येणारा ऑक्सिजन आहे तो मेटल पर्यंत जाऊ शकत नाही. इथपर्यंत सगळे वैज्ञानिक दृष्टिकोन जे आहे तर हा ॲल्युमिनियमची इनहेरंट प्रॉपर्टी आहे. पण ही इनहेरंट प्रॉपर्टी आयरनची नाही आहे. आयरनची रस्टिंग ही इनहेरंट प्रॉपर्टी आहे. तर त्या आयरनला त्या पद्धतीने टोन करायचं म्हणजे अल्टिमेटली केमिस्ट्री माहीत असणं आवश्यक होतं, आणि ते यांनी केलं. कारण यांच्या जो एलिमेंट तर भरपूर होते, जर समजा आपण तसं जर कॉम्बिनेशन केलं असतं. बट त्यावेळेला स्ट्रक्चर ऑफ ॲटम नव्हती. म्हणजे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन असं काही नव्हतं. फक्त कण, अणू, रेणू असे शब्द होते. तर मे बी त्यांना त्यांच्यामधूनच ते सगळं ज्ञान झालं असावं. पुढे जाऊया. आता याचा आपल्या समाजाशी काय संबंध आहे, तर इथे तुम्हाला लेफ्ट हँड साइड मध्ये ब्लॅक अँड व्हाईट मध्ये तुम्हाला एक चित्र दिसते. त्या चित्रामध्ये बघा आगरिया, कुंटिया, पथरिया असं दिसतंय. हे सगळे मध्य प्रदेशामध्ये आदिवासी समाज आहेत. आता ऍक्च्युली आदिवासी नाही, थोडे प्रगत आदिवासी समाज आहेत ते. या लोकांना स्मेल्टर्स माहित होते. स्मेल्टर्स म्हणजे काय की आयरनचा ओर आणायचा, त्याला तापवायचं, तापवून त्याचं लोखंड बनवायचं. पण ते लोखंड बनवणारी ही प्रक्रिया आपल्या भूभागावर इतकी जबरदस्त होती की या लोकांचे नावही तसेच पडले आहेत. हा जो पहिला जो टायटल आहे ना आगरिया, म्हणजे ज्या लोकांना फायर स्मेल्टर्स माहित होते, म्हणजे आगीचा उपयोग करून बनवणारे, ते त्या कॅटेगरीमध्ये आले आगरिया नावामध्ये. त्यानंतर पथरिया सुद्धा एक शब्द दिसतो शेवटी. तो जो पथरिया हा जो शब्द आहे तर दगडाच्या वरती वापर करून ठेवायचे आणि त्याच्यानंतर त्याचं स्पेल्टिंग करायचे, ते पथरिया कॅटेगरीमध्ये झाले. म्हणजे नुसतं तिथे फक्त स्क्रिप्चर्स मध्ये नव्हतं, ते समाजामध्ये भिनलेलं होतं आणि त्या सगळ्या आपल्या समाजामध्ये त्या गोष्टीचा अंतर्भाव होता. आणि इतकं चांगली पूर्ण खालपर्यंत आपल्याला खर्च जे लोखंड होतं ते आणखी राईट साईडला लिहिलेला चेक करा. साऊथ इंडियामध्ये जे लोखंड आहे त्या लोखंडामध्ये साधारणतः कार्बन पर्सेंटेज 5% कार्बन असं म्हणतात. तेव्हा कार्बन पर्सेंट हा 1 किंवा 2 गेलं तर त्या लोखंडाची क्वालिटी खराब होते. म्हणजे ऍक्च्युली तो रिड्युसिंग एजंट म्हणून आपण वापरतो. पण तो जर एक्सेस झाला आणि तो जर समजा त्याच्यामध्ये त्या लोखंडाच्या नेटवर्कमध्ये, मॉलिक्युल्समध्ये छोट्या छोट्या कणांच्या स्वरूपात राहिला तर तो त्याची क्वालिटी खराब करतो. पण ती क्वालिटी जी आहे ती 5% पर्यंत व्हॅलिड होती. आणि त्या 5%चं जे लोखंड होतं ते भारतातून निर्यात केलं जायचं इतर ठिकाणी. इथपर्यंत त्याची हायपर क्वालिटी होती. आणि आता हे मी म्हणतो म्हणून नाही, मी खाली रेफरन्स कोट केलाय त्या व्यक्तीचा. ज्या व्यक्तीने तिथे सापडलेले सॅम्पल म्हणजे आर्टिफॅक्ट तिथे घेतले त्या तमिळनाडू मधल्या 2 रिजन मधले, आणि ती त्यांनी केमिकली टेस्ट केली, म्हणजे मॉडर्न टूल्सनी टेस्ट केली. तर मॉडर्न टूल्सनी टेस्ट केलेले सगळे रिझल्ट्स अँड कन्क्लुजन्स मी तिथे लिहिले आहे रेफरन्स. तर इतकं प्रगत शास्त्र आपल्याजवळ होतं. हे सगळं आपण का विसरलो त्याच्यावर बोलूया नंतर. पुढची स्लाइडवर पडतं. पुढच्या स्लाइडवर सुद्धा मला असं वाटतं की आपल्याला हा विषय नवीनच असावा. आरसे साधारणतः काचाचे असतात, हो की नाही? पण आपल्याकडे पूर्वीचे आरसे हे धातूचे होते, मेटलचे होते. तर ते त्याच्यामध्ये मी वरती एक शब्द लिहिला, चेक करा. अरणमुला कानडी असा शब्द लिहिलाय. आता तुम्ही जर अरणमुला कानडी असं जर समजा रेफरन्स जर टाकला ना आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये अमेझॉनवर तर याची प्राइस सर्च केली ना तर तुमच्या हाता एवढा आरसाची किंमत 1700 रुपये आहे. इथपर्यंत त्याची कॉस्ट आहे. आणि साधारणतः मिररची टेक्नॉलॉजी मी तुम्हाला म्हटली तर ती उजव्या बाजूला सुद्धा तुम्हाला एक चित्र दिसते. उजव्या बाजूला दिसतो तुम्हाला जस्टिस फायनर हा जो आहे. हा जो मनुष्य याने काय केलं, काच घेतला, काचाच्या मागे सिल्वरची लेअर लावली, मर्क्युरीची लेअर लावली. त्याच्यामुळे प्रकाशाचं जे परिवर्तन होते ते म्हणजे मागच्या बाजूने होते, म्हणजे ग्लास मधून तो रे ट्रान्सफर होतो आणि त्याच्यानंतर तो बाउन्स बॅक कुठून होतो, तो बॅक लेअर मधून होतो. परंतु आपण जे आरसे त्यावेळेला माहिती होते, हे कानडी आरसे जे होते, या आरशामध्ये जे प्रकाशाचं परिवर्तन होते हे फ्रंट सरफेस मधून होते. तर ते फ्रंट सरफेसचा इतका मोठा डिफरन्स आहे. मग असं असून आपल्याला काय फायदा झाला? आपल्याला नाही, बाकीच्यांनी घेतला फायदा. तो पुढच्या स्लाइड मध्ये लिहिलेला, चेक करा. पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला राईट आता ही ग्लास टेक्नॉलॉजी आहे, तर ग्लास टेक्नॉलॉजी तर खूप आहे. आपले कारचे काच असतात ते टेम्पर्ड ग्लास आहे, म्हणजे ते
बुलेटनी शूट केलं तरी त्याला छिद्र पडेल पण पूर्ण तुकडे नाही पडत त्याचे. म्हणजे त्या काचाच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत त्या या सायन्समध्ये डेव्हलप झाल्या. परंतु मग आपलं सायन्स आपल्या काही कामी पडलं का? आपल्याला नाही पडलं पण बाकीच्यांच्या कामी पडलं. तुम्ही पुढे चेक करा राईट साईडला मी असं लिहिलेलं आहे की BeAl म्हणजे बेरिलियम आणि ॲल्युमिनियमचं कॉम्बिनेशन करून काही आरसे बनवता येतात. हे आरसे जनरली कुठे वापरतात की सॅटेलाइट जेव्हा असतात सॅटेलाइटला काय करावे लागतात, इमेज कॅप्चरिंग करावे लागतात. तर त्याला त्याची ॲक्च्युअली रिझोल्युशन इमेज बनवावी लागते. त्याला पहिले जो रे आहे तो आला पाहिजे, तो बाउन्स करून आतमध्ये आला पाहिजे असं आहे. तर त्याचं असं म्हणणं आहे की साधारण आरशांचा कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन जो असतो थर्मल कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन खूप जास्त असतो. म्हणजे जर मी त्याला तापवलं म्हणजे त्या आरशाला जर समजा कारण तिथे काही वातावरण नाही डायरेक्टली जर समजा मला सॅटेलाइटमध्ये जर मिरर लावायचा आहे काही तर त्या केसमध्ये काय होते की त्याच्यावर पडणारं सूर्यकिरण तीव्र असते. त्याच्यामुळे त्याचा एक्सपान्शन होतो म्हणजे तो असा म्हणजे त्याचा जो शेप आहे तो बिघडतो. दुसरी गोष्ट ग्रॅव्हिटीचा सुद्धा त्याच्यावर इफेक्ट होतो. अर्थवर असताना ग्रॅव्हिटी वेगळी आहे, तिथे असताना ग्रॅव्हिटी वेगळी आहे. ते हे जे आरसे आहेत जनरली मेटलचे आणि पर्टिक्युलरली बेरिलियम ॲल्युमिनियमचे हा मॉडिफाईड आहे. ते जेव्हा तुम्हाला कानडी आरसे मी सांगितले ते कॉपर झिंकचे आरसे आहेत. तर यांनी असेच प्रयोग करून पाहिले नवीन वैज्ञानिकांनी. तर त्यांना हे सगळे जे आहेत हे सगळ्या वैज्ञानिकांना या गोष्टी आश्चर्यचकित करून राहिले. जे आज ते स्वतःच्या नावावर रिसर्च पेपर छापून राहिले त्याचा बेस बेसिकली आमच्या उपनिषदांमध्ये तुम्हाला सापडेल. पुढच्या केसमध्ये जाऊ. प्राचीन विज्ञान रसायनशास्त्रामध्ये जाऊ. रसायनशास्त्रामध्ये तुम्हाला रसायनशास्त्राचे किती विद्यार्थी आहेत किंवा 11वी 12वी तर सगळ्यांनी बघितलं असेल. डिस्टिलेशन, इव्हॅपोरेशन, क्रिस्टलायझेशन, फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन असे अनेक शब्द आपण ऐकतो. यांच्यासाठी व्हेसल्स असतात, कोनिकल फ्लास्क, ब्युरेट, पायपेट हे सगळे असतात. या सगळ्यांची मांडणी फक्त नावं वेगळी आहेत. हे पूर्ण ग्रंथांमध्ये लिहिले आहेत. मी तुम्हाला ग्रंथ कोट केलेले आहेत, खाली चेक कराल की नागार्जुन हा जो आहे हा व्यक्ती म्हणजे त्यांनी केमिस्ट्रीमध्ये मांडलेलं जे आपलं तथाकथित जे पूर्ण योगदान आहे म्हणजे लिटरेचरमध्ये लिहिलेलं सगळं उपनिषदांपर्यंत त्याच्यानंतर हे सगळे ग्रंथ लिहिले गेले. म्हणजे आपल्याकडे त्या उपनिषदांना आणखीन डिकोड करून सोप्या भाषेत सांगणारे सुद्धा ऋषीमुनी होऊन गेले. तर त्यांनी सुद्धा त्यांचे कॉन्ट्रीब्युशन्स लिहून त्यांची पुस्तकं लिहून ठेवले जे तुम्हाला चांगले कामात पडू शकतात. तर इथे वेगवेगळे जे आहेत तर त्याच्यामध्ये आपण जाऊ नये की वैयक्तिक नावं वगैरे वाचू. तर तुम्हाला खाली आणखीन एक शब्द तुम्हाला या स्लाइडमध्ये सर्वात राईट साईडला दिसेल. तिथे लिहिलेलं आहे बघा. त्याच प्रकारे पुस्तकात 10 प्रकारच्या विषांचे वर्णन देखील केले आहे जे औषधी कारणासाठी देखील वापरले जाऊ शकतात. म्हणजे पॉइझन्स कॅन बी यूज टू ट्रीट द पेशंट. दॅट वॉज द अर्लियर टेक्नॉलॉजी व्हॉट वी वेअर नोईंग. इतकं आश्चर्यकारक आहे. पुढे जाऊ. आणखी नेक्स्ट स्लाइड. भारतीय प्राचीन विज्ञान रसायनशास्त्रामध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळं नंतर जे डेव्हलपमेंट होत गेलं त्यात एक डेव्हलपमेंटमध्ये ही स्लाइड सोडून मी पुढच्या स्लाइडवर डायरेक्ट नेतो वेळेच्या अभावी. इथे चेक करा. तुम्हाला मी एक राईट साईडला बोर्ड दिसतो तिथे लिहिलेलं आहे हट्टी गोल्ड माइन कंपनी लिमिटेड. हे हट्टी नावाचं जे स्थान आहे हे ॲक्च्युली तुम्हाला रायचूर डिस्ट्रिक्टमध्ये दिसेल जे कर्नाटकामध्ये आहे. ही सोन्याची सर्वात जुनी खाण मानली जाते हे आपल्याला माहित नाही. तर हे सर्वात म्हणजे मायनिंगचं जे एव्हिडन्स होता म्हणजे आपल्याला मायनिंग करता येत होतं आणि त्याच्यापासून गोल्ड एक्सट्रॅक्ट करता येत होता याचा एव्हिडन्स आहे. मग हा आपण नुसतंच मानायचं का नाही. तर बाजूला मी एक चित्र लावलंय चेक करा वरती. हा व्यक्ती आहे राफ्टर म्हणून म्हणजे ऑस्ट्रेलियन होते. तर त्यांनी इथल्या सॅम्पलचे कार्बन डेटिंग केली आणि कार्बन डेटिंग केल्यानंतर त्यांनी असा निष्कर्ष मांडला की साधारणतः ही जी गोल्ड माइन आहे ही 1980 वर्ष जुनी. म्हणजे आपण जर म्हटलं तर आपण BC मध्ये जातो, BC 23 मध्ये चालला जातो असं आहे. तर इतकी जुनी एव्हिडन्स ते सायंटिफिक एव्हिडन्स सांगतात आणि ते म्हणजे असे आहेत की ते फक्त भारताच्या फेवरमध्ये आहेत असे नाही. त्यांना ती मांडलेली गोष्ट त्यांना दिसते आहे जी विरोध नाही करता येतात म्हणून हे आकडे आहेत. नाही तर आपण किती जुनं आहोत हे आपल्यालाही माहिती नाही आणि त्यांनाही माहिती नाही. पुढची गोष्ट पहा त्याच्याच खाली लिहिलेली जमर नावाचा एक ॲक्च्युली राजस्थानमध्ये झिंकची मायनिंग आहे. त्या झिंकच्या मायनिंगमध्ये सुद्धा इथले जे राणावत BCचा पेपर आहे त्याचा रिसर्च पेपर मी तिथे कोट केलेला आहे. त्या कोटमध्ये चेक करा की वर्ल्ड्स ओल्डेस्ट झिंक मायनिंग अँड मेटलर्जी साईट जिओग्राफी अँड यू नावाचं आर्टिकल आहे मॅगझिन आहे. त्याच्यामधल्या या रिसर्च पेपरमध्ये या व्हॉल्यूममध्ये पब्लिश्ड आहे. म्हणजे आपण म्हणायचंच नाही हेच लोक म्हणतात फक्त सर्च करण्याची गरज आहे. यांनी ऑलरेडी बरंच काम करून ठेवलं आहे जे तुम्हाला मला क्लासरूममध्ये मांडताना खूप सोपं जाते. पुढे जाऊ. नेक्स्ट स्लाइड जी आहे त्या नेक्स्ट स्लाइडमध्ये खूप महत्त्वाचं अटेन्शन देणं आवश्यक आहे. हे आहेत प्रफुल्लचंद्र रे आणि केमिस्ट्रीमध्ये यांचं नाव कधीच विसरू नका. भारताला जी केमिस्ट्रीमध्ये ओळख जागतिक दर्जावर करून दिली ती या व्यक्तीने करून दिली आणि यांनी खूप सुंदर ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथाचं नाव वरती मी कोट केलंय चेक करा बघा.
हिस्ट्री ऑफ हिंदू केमिस्ट्री फ्रॉम द अर्लिएस्ट टाइम्स टू द मिडल ऑफ द 16th सेंचुरी. इतकं महत्त्वाचं पुस्तक आहे. म्हणजे आपण एवढे मोठे उपनिषद वाचायचे त्यापेक्षा हे पुस्तक वाचलेलं बरं की ज्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या गोष्टींचा एकमेकांना कनेक्ट करून आपल्याला मॉडर्न केमिस्ट्री पर्यंत आणलाय आणि त्यांनी कनेक्ट करून दिलाय की आपली इंडियन जी फिलॉसॉफी आहे ती आणि अप टू राईट नाव जी आपण मॉडर्न केमिस्ट्री यूज करतो ती कितपत त्याच्यात साधारण आहे सगळं प्रूव्ह करून दिलेलं आहे. खूप छान पुस्तक आहे ते. त्यानंतर नेक्स्ट मध्ये जाऊ आपण. आता विद्यार्थी विषय आला तर आपण बायोलॉजी मध्ये जाऊ. बायोलॉजी मध्ये झालं तर त्यामध्ये पर्टिक्युलरली आपण जर फलन प्रक्रिया जी असते म्हणजे फर्टिलिटी जो असतो म्हणजे ह्युमन एम्ब्रिओ जसा तयार होतो एग आणि स्पर्म पासून, तर ही गोष्ट उपनिषदामध्ये लिहिलेली आहे. त्या उपनिषदाचं नाव आहे गर्भ उपनिषद. या गर्भ उपनिषदामध्ये असलेल्या गोष्टी दगडांवर कोरून ठेवल्या साऊथ इंडियामध्ये, तमिळनाडूमध्ये. तमिळनाडूचे 2 वेगवेगळ्या मंदिरांचे नाव आहे. मी चेक करा तिथे स्लाइडच्या खाली लिहिलेलं आहे, लेफ्ट वाली जी इमेज आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे फलन प्रक्रिया, वरती लिहिल्या बाजूला मी वरदमूर्तीश्वर मंदिर. ठीक आहे, हे एक मंदिर वेगळं आणि त्याच्या खाली जे आहे की गर्भ वाढतो कसा आहे हे जे कोरून ठेवलं हे वेगळ्या मंदिरामध्ये, ते कालभैरव मंदिरामध्ये आहे तमिळनाडूमध्ये. आता मला सांगा यांचे जे पिक्चर्स तुम्ही सध्या बघताय हे पिक्चर तुम्हाला मॉडर्न टूल्स मध्ये पूर्ण परफेक्टली फिट वाटतात आहे. म्हणजे आज जर समजा आपण कॅमेरानी सगळ्या गोष्टी जर बघायला गेलो तर एक्झॅक्टली असे चित्र पाहायला मिळतात जे यांनी कल्पनेनी करून ठेवले. मला नाही वाटत की कल्पना असावी, तर मला तर कधी कधी आश्चर्य होते की यांच्याजवळ काही मॉडर्न टूल असले पाहिजे जे कुठेतरी लुप्त झाले आणि आपल्याला सापडत नाही असं मला वाटतं. तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी नक्कीच आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत. पुढची स्लाइड खूप महत्त्वाची आहे, चेक करा. हा जो व्यक्ती आहे लेफ्ट साइडला त्याचं नाव आहे पॉल ड्युसेन. हा जो आहे यांनी सुद्धा जो फलन प्रक्रिया आहे किंवा गर्भ कसा वाढतो या गोष्टींवर जेव्हा स्वतः या गोष्टीचा उपनिषदांचा अभ्यास करायला लागला तर यांनी स्वतःचं नाव बदलून घेतलंय. त्याचं स्लाइडमध्ये लेफ्ट साइडला नाव चेक करा. त्याचं नाव जे आहे ते ड्युसेन असं दिसते तुम्हाला, ड्युसेन. आणि तुम्हाला राईट साइडला मी दिल्यावर त्याने तो स्वतःला देवसेना म्हणायला लागला होता काही वर्षांनंतर. तर त्याला असा अभिमान वाटायचा की हे ज्ञान माझ्या मार्फत युरोपात पसरते आहे म्हणून. त्यामुळे इतका त्याचा अभिमान जागृत झाला होता हे सगळं आपलं ज्ञान घेऊन. पुढच्या स्लाइडवर जाऊ. प्राचीन विज्ञानामध्ये आणखीन एक आहे फिजिक्स. आता या फिजिक्समध्ये तुम्हाला श्रीयंत्र आपल्या माहिती असेल की जेव्हा आपल्याला आपण बाबांकडे किंवा आणखीन आपल्या महाराजांकडे जातो तुम्हाला सल्ले मिळतात की श्रीयंत्र घ्या, घरी लावून घ्या, भरपूर गोष्टी सांगतात ते. तर हे श्रीयंत्र जे आहे तो जरी तुमचा आध्यात्मिक आणि धार्मिक संस्कार बनवण्यात आला असेल तरी सुद्धा त्याच्यामागे भूमिका मस्त आहे. त्याच्यामागे ऍक्च्युली कसं आहे व्हायब्रेशन्सची थिअरी आहे. त्या व्हायब्रेशन्सच्या थिअरीमधून तुम्हाला असं लक्षात येईल एक अकॉस्टिक नावाचं एक नवीन सायनोट नावाचं काहीतरी एक नवीन हे आहे डिव्हिजन आहे, फिजिक्स वाल्यांना माहिती असेल. तर त्याच्यामध्ये काय असते ट्युनिंग फोर्कचे एक्सपेरिमेंट केले असतील आपण. तर आता असं समजा तुम्ही की एक आपण टाईल्स घेतली किंवा छोटा पापुद्रा घेतला त्याच्यावर वाळू टाकून दिली इक्वली डिस्ट्रीब्युटेड, ट्युनिंग फोर्क घेतला, व्हायब्रेट केला आणि तो त्याला लावला. तर ट्युनिंग फोर्क लावल्यावर त्याच्यावर एक रॅन्डम पॅटर्न जनरेट होता. पण त्याचं असं म्हणणं आहे की आता बाकीचे सायंटिस्टनी रिसर्च केली की आपलं जे श्रीयंत्र आहे त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली जे त्रिकोण आहे ते 43 त्रिकोण इतके पॉइंट्स असे जे आहेत तर मला म्हणजे त्यांच्या ह्या आकृत्या सहज काढलेल्या नाही आहेत. त्याच्यामध्ये सगळं मॅथमॅटिक्स आहे, त्याच्यामध्ये पूर्ण सायन्स आहे 100%. आणि हे जे त्रिकोण आहेत मॅथमॅटिक्स वाल्यांना गोल्डन रेशो प्रकार माहित असेल तर एव्हरी सिंगल ट्रायंगल फॉलोज द गोल्डन रेशो. त्याचा कोणताही ट्रायंगल घ्या तर गोल्डन रेशोमध्ये येतो. म्हणजे त्याचं जर आपण व्हायब्रेशन करून जर केलं मग यांनी आणखीन प्रयोग केले समोर कुणी केले तेही सांगतो. आता या श्रीयंत्राच्या मध्ये पहिली ही स्लाइड आपण कंप्लीट करू. यामध्ये तुम्हाला मी फोटो राईट साईडला श्रीयंत्राच्या बाजूला लावलेला दिसतो. त्याचं नाव आहे जेम्स डेलट्रॉफ नावाचा त्याचा व्यक्ती आहे. हा जो व्यक्ती आहे हा डिपार्टमेंट ऑफ स्पेस आणि ऑरेगॉन USA मध्ये आहे. मग दुसरे आश्चर्यकारक पुरावे जे मला मिळाले किंवा जे मी सर्च केलं जे मला वाचण्यात आलं ते चेक करा की मी त्या श्रीयंत्राच्या खाली एक असं तुम्हाला वाळवंटाची एक आकृती तुम्हाला दिसते फोटो लावलेला. तो ऍक्च्युली 1990 मध्ये एका पायलटला वरतून दिसला आणि त्याने तो त्याचा फोटो कॅप्चर केलेला आहे. तो कॉपीराइट आहे फोटो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ती श्रीयंत्राची आकृती दिसते. म्हणजे ही श्रीयंत्राची आकृती जी आहे ती ऑरेगॉन नावाचा जो USA चा प्रांत आहे त्याच्या वाळवंटात जमिनीवर कोरलेली आकृती आहे ती. आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर त्यांना विश्वास बसेना की हे असं कसं झालं. मग त्यांनी खूप फॉल्टी थिअरी दिल्या की हे कोणीतरी मनुष्य येऊन गेला, त्यानंतर हे लोक शेती करतात तर मग अशा आकृत्या काढतात. मग असे भरपूर त्याच्या थिअरी झाल्या. सगळ्या थिअरी रिजेक्ट केल्या कोणत्या माणसाने जो राईट साईडला फोटो आहे तो त्यांनी नंतर इंटरव्ह्यू दिला
आणि इंटरव्ह्यू देऊन सांगितलं की हे वैदिक स्क्रिप्चर आहे आणि असं असू शकते, म्हणजे त्यांनी ठाम करून सांगितलं नाही कारण डेटिंग झालं नाही, त्यांनी असं सांगितलं की ही जी गोष्ट आहे ही कदाचित भारतातल्या संस्कृतीशी निगडीत असू शकते, एवढा कमेंट केला त्यांनी. म्हणजे दॅट इज इनफ फॉर अस की मान्य न करण्यापासून भारताच्या परिसरातली ही ज्ञान असू शकते, हे एवढं झालं तरी भरपूर आपल्यासाठी तिथे तुम्हाला आहे. त्याच्यानंतरची बघा की भारतीय प्राचीन विज्ञानमध्ये आता नेक्स्ट स्लाइड आहे तुम्हाला ती श्रीयंत्राची आकृती दिसते. या श्रीयंत्राच्या आकृतीमध्ये लेफ्टला जे आहे ते आपलं श्रीयंत्र आहे आणि राईट साईडला जे तुम्हाला दिसते इमिजिएटली त्याला लागून ते व्हायब्रेशन पॅटर्न आहे. मी तुम्हाला म्हणतो ना की एका वाळू जर आपण पसरवून ठेवली आणि त्याला जर आपण एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीजनी जर समजा आपण हे केलं तर त्याचे पॅटर्न्स तयार होतात. तर दॅट पॅटर्न आर सिमिलर टू द पर्टिक्युलर शेप दॅट इज नोन एज द श्रीयंत्र व्हॉट इन आवर अर्लियर स्क्रिप्चर्स. मग उजव्या साईडला आणखीन एक व्यक्ती दिसतो तुम्हाला. हा जो व्यक्ती आहे हा आहे तुमचा हान्स जेनी नावाचा व्यक्ती. यांनी काय केलं, यांनी मेथड बनवली की म्हणजे जे व्हायब्रेशन्स आहेत ते टेस्ट करण्याचं मेकॅनिझम बनवलं. मग यांनी साधूंना ओंकाराचा उच्चार करायला लावला. ते ओंकाराचे उच्चार जे आहेत ते पाण्यावर, रेतीवर, जमिनीवर, हवेत असे सगळे त्यांनी ते कॅप्चर करून त्याची ग्राफिक केली, म्हणजे त्याचा काहीतरी आकृती काढण्याचा प्रयत्न केला. तर ते जे इन्स्ट्रुमेंट होतं त्यांनी ज्या आकृत्या काढल्या या सगळ्या श्रीयंत्रासारख्या दिसतात. त्यामुळे इतकं सायंटिफिकली जे आहे म्हणजे आपल्याला तर आश्चर्य आहे की हे सगळे लोक यांनी हे सगळं तर्काने केलं की इन्स्ट्रुमेंटनी केलं. तर मला तर्काने केलेलं वाटतच नाही, कारण तर्कही जरी असेल तरी इतका परफेक्ट तर्क कसा असू शकतो. त्यामुळे आपल्याला काहीतरी इन्स्ट्रुमेंट असलं पाहिजे. लास्टवर येऊ आपण भारतीय प्राचीन विज्ञानमध्ये. आता मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमध्ये की आपण पुढे का आहोत, म्हणजे या सगळ्या वैदिक स्क्रिप्चर पाहून तुम्हाला असं वाटलं असेल की आपण जो प्रवास केला म्हणजे आपण तत्वज्ञान पासून तंत्रज्ञानापर्यंत हा जो आपला प्रवास केला हा इतका सहज सोपा कसा झाला असेल. तर सर्वात पहिले काय की भारतीय समाजच मला असं वाटतं की हा मृत्यूला भीत नाही. याचा खूप गहन अर्थ आहे त्याच्याशी. भारतीय समाज जो असा आहे हा मृत्यूला भीत नाही, कारण आपले तुम्हाला माहिती की आपले पूर्वज जे होते ते यात्रेला चालले जायचे, त्यानंतर त्यांचे ते घरून जाताना रडत जायचे की जर मी वापस येणार नाही, त्यांना माहिती असायचं. प्राण्यांमध्ये ही सवय आहे. साप तुम्ही मेलेला ऑर्डिनरी कधी असा पाहिला गेला असेल. सापाची मरण्याची एक विशेष पद्धत आहे. साप जेव्हा कात टाकून जेव्हा त्याचे सेल्स डॅमेज व्हायला लागतात आणि तो आता पुनरुत्पादन करू शकत नाही, त्यावेळेला साप जो आहे एखाद्या दगडाचा आधार घेऊन तो 8च्या आकारात तिथे बसून राहतो आणि त्याला मुंग्या वगैरे खाऊन टाकतात, म्हणजे ते आत्मसमर्पण आहे. तर ही जी ऍक्च्युअली आहे की ज्या वेळेला तुम्हाला हे कळते की आपलं हे जीवन जे आहे हे ज्याला मतितार्थ समजतो त्याचे तत्वज्ञान उत्तम होते आणि ज्याचं तत्वज्ञान चांगलं असते तर्क चांगले होतात, ज्याचे तर्क चांगले असतात तो विज्ञानात श्रेष्ठ असतो आणि विज्ञानामुळे तंत्रज्ञान निर्मिती होते असं मला एकंदरीत वाटते. म्हणून या ओंकार शब्दामध्ये तुम्हाला ओंकारमध्ये तुम्हाला ज्या लिम्स आहेत त्या लिम्स चेक करा तुम्ही, म्हणजे ती आकृती थोडी मोठी करून पहा आणि मंडलिक परिषदेमध्ये काय म्हटलं ते सांगतो मी 2 मिनिटात. तर त्या ओंकारामध्ये आपण अच्या आकाराचा जो पहिला जो आहे त्याला 2 पार्टमध्ये डिवाइड करा. तर आपण साधारणतः मनुष्य जगत असताना त्याच्या अवस्था कशा असतात. तुम्ही मी सध्या जागलेलो आहोत, ही आली आपली जागृत अवस्था. त्यानंतर आपण जेव्हा झोपतो तर ती झाली आपली सुषुप्त अवस्था. त्यानंतर आपल्याला जेव्हा स्वप्न पडतं ती झाली आपली ड्रीमिंग कंडिशन. आणि या ड्रीमिंग कंडिशनच्या वरती बघा 3 लिंब सांगितल्या मी, त्या 3 इथे आहेत. नंतर चंद्रकोर आहे. ती चंद्रकोर म्हणजे माया आहे आणि त्या मायेच्या वरचा जो बिंदू आहे तो इन्फिनिटी आहे. इन्फिनिटी म्हणजे तुम्ही अनंताच्या प्रवासाला लागले, म्हणजे एखादा मनुष्य गेला असता त्याच्या कानात जर कोणी किती जणी ओढून जरी सांगितलं की वापस येतो येत नाही, ही हॅज बीन ऍक्च्युअली शिफ्टेड टू दॅट वे. तर ही जी महत्वाची गोष्ट आहे या महत्वाच्या गोष्टीवरून आपल्याला हे समजेल की ज्या व्यक्तींना एवढं प्रगल्भ तत्वज्ञान माहिती असेल तर त्यांचे तर्क चुकण्याची संधी मला वाटत नाही. त्यामुळे हा सगळा जो भाग आहे आपण जो आज इथपर्यंत पोहोचलो आहे हे उगाच पोहोचलो नाही. म्हणजे अल्टिमेट कन्क्लुजन तर माझं हे आहे की आपण तत्वज्ञानात श्रेष्ठ होतो म्हणून आपण तंत्रज्ञानात श्रेष्ठ आहे. त्यामुळे अदरवाईज असं इतकं सोपं होत नाही. तर आपली भरपूर आपल्याजवळ आहे. त्यामुळे इथे थांबूया आपण. आणि मला म्हणजे इथे बीएडचे सगळे विद्यार्थी आहेत त्यांना ही एकच गोष्ट सांगायची आहे की आपल्या संस्कृतीमध्ये आपण नेहमी सगळ्यांचा स्वीकार करतो, दुसराच कोणाचा करत नाही. त्यामुळे ते ज्ञान जे असो ते ट्रेडिशनल नॉलेज असो, इंडियन ट्रेडिशनल नॉलेज ज्याच्यावर आपल्याला अभिमान असायलाच पाहिजे. आणि जर समजा तुम्हाला पाश्चात्य संस्कृतीमधूनही सुद्धा काही नवीन शिकायला मिळायचं असेल तर ते सुद्धा शिका. आणि इथे तुम्ही असं रिलेट करण्याचा प्रयत्न करा, कारण तुम्ही यंगस्टर्स आहेत. जेव्हा तुम्ही क्लासरूममध्ये जाल तेव्हा तुम्ही काय कराल की जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवता तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टी लिंक करून सांगू शकता. या लिंक करून सांगण्याने काय होईल की तुम्हाला तुमचं ज्ञान तर वाढेलच, पण त्या मुलांना आपल्या संस्कृतीबद्दल साधारणतः अभिमान निर्माण होईल की माझ्या संस्कृतीमध्ये इतक्या सगळ्या गोष्टी स्क्रिप्चर्समध्ये चांगल्या आहेत. नाही तर असं होते
की ब्रिटिशांच्या आक्रमणानंतर किंवा ह्या सगळ्या पाश्चिमात्य आणि नंतर मुघलांच्या आक्रमणानंतर विषय असा झाला की तुम्हाला तुमच्याच संस्कृतीबद्दल हीन भावना निर्माण करण्यात आली तुमच्यासाठी. एक छोटं उदाहरण सांगतो त्याचं, की तुम्हाला असं वाटलं की पहिले आपल्याला यांनी हिणवलं की तुम्ही अशी काय शेती करता की सगळी शेणानी आणि गोमूत्राने शेती करत असतात का. तर यांनी आपल्याला रासायनिक खतं दिली. त्या रासायनिक खताचं एक नाव सांगतो, ते आहे अमोनियम नायट्रेट. अमोनियम नायट्रेट असंच नाही मिळालं तुम्हाला. जेव्हा दुसरं वर्ल्ड वॉर झालं की अमोनियम नायट्रेट एक्सप्लोजिव्ह आहे आणि त्या जर्मनीने इतकी बनवून ठेवलं होतं अमोनियम नायट्रेट की त्यांना विकायचा प्रॉब्लेम आला की आता काय म्हणून. तर त्यांनी त्याचा रिसर्च केला. सगळ्या केमिकल कंपन्या जर्मनीच्या पाहून घ्या ऑलमोस्ट. तर यांनी सगळ्यांचा तो रिसर्च केला आणि पूर्ण जगाला हे जे फर्टिलायझर म्हणून विकून टाकलं यांनी. आणि मग आपल्याला त्यांनी म्हटलं हा हा आप तुम मॉडर्न हो गए हो क्योंकि आप तुम अमोनियम नायट्रेट यूज कर रहे हो. म्हणजे आपल्याला जर समजा आपण बघा युरिनलमध्ये जातो तर अमोनियाचा वास येतो. त्या अमोनियामध्ये नायट्रोजन असतो. हा अमोनिया जर आपण झाडांच्या मुळाशी टाकला तर नायट्रोजन फिक्सेशन नावाची प्रोसेस आहे. ही नायट्रोजन जो आहे तो ऑप्टेक होतो आणि ते झाड वाढीला लागते. तर मग आपल्या पूर्वजांना कसं माहित की गायच्या शेणामध्ये अमोनिया आहे म्हणून. इतका महत्त्वाचा विचार करण्याला एक गोष्ट आहे. मग यांनी आपल्याला गाय गोबरवाले हिडवायला लागले आणि आता पूर्ण जगाचा बर्बादी करून आता ऑर्गॅनिक फार्मिंगच्या गोष्टी सोडून राहिल्या. आता ते ऑर्गॅनिक फार्मिंग करा म्हणजे आता असं टाळींब की आमच्या शेतात बिलकुल केमिकल नाही अभिमानाने सांगायला लागले आहे. जेव्हा पूर्वी सांगत होतो तेव्हा आपल्याला मुळात काढलं. म्हणून आपल्या ज्ञानावर खूप अभिमान ठेवा. जितका आपल्या ज्ञानाचा प्रसार करता येईल, अभिमान बाळगता येईल. जोपर्यंत तुम्हाला शिक्षकांना स्वतःला अभिमान नसेल तोपर्यंत तुम्ही क्लासरूममध्ये तो अभिमान मुलांना नाही सांगू शकणार. हा सगळ्या जसं हा जो आपण आज मंथन झालं आपलं सगळे आलो आणि त्यानंतर आपण या सगळ्या गोष्टी शेअर करायला लागलो. ह्या आपल्यापर्यंत ठेवूच नका. जितक्या पसरवता येतील पसरवून टाका आणि नवीन टेक्नॉलॉजीला डिनाय करू नका. कारण आपल्याला राहायचं ऑब्विसली मॉडर्न वर्ल्डमध्ये आहे. फक्त एक काम करा की जुन्या काळी जे काही झालं असेल त्याचा सोर्स घेऊन मॉडर्न टूल्सनी ते प्रूव्ह करता येते का एवढं करा. हे जर समजा प्रूव्ह करता येत असेल तर तुमचं ज्ञान जे आहे कार्बन डेटिंगच्या पलीकडे गेलोच कुठे आपण एखादी गोष्ट जुनी आहे सिद्ध करायला. मग मी तीच मेथड आपल्याला लागू नसेल. एखादी तीच मेथड इन्व्हेंट करावी की आपण एखादी गोष्ट किती जुनी आहे याच्यामध्ये काही इन्व्हेन्शन करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आयोजकांनी मला एवढं बोलण्यासाठी आज इथे संधी दिली. आणि त्यापेक्षाही जास्त अभिमान मला खूप वाटतो की मी ज्या जागेवर आहे त्या म्हणजे आज मी पैठणमध्ये आहे आणि सरांनी मला सांगितलं नाथषष्ठीचा उद्या नाथषष्ठी आहे. हे सगळं उद्या इथे पुन्हा गांधीवाडी होणार आहे. त्यामुळे मला खूप भरून आलेलं आहे. त्यामुळे धन्यवाद सगळ्यांचे खूप खूप आभार. भारतीय ज्ञानाची परंपरा या संदर्भात सरांनी आपल्याला खूप बारीक आणि मौलिक मार्गदर्शन केलेलं होतं की ज्ञानापासून तंत्रज्ञान, तत्वज्ञानापासून तंत्रज्ञान. त्याला आपण म्हणतो की तत्वज्ञान हे बेसिक पाय आहे. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तत्वज्ञानाचा जो भारतीय ज्ञानाची जी परंपरा आहे ती कशी डेव्हलप झालेली आहे आणि त्याच्यावर आणखी किती संशोधन होणं गरजेचं आहे हे आता आपल्याला सरांनी छोट्या छोट्या उदाहरणामधून आपल्याला सांगितलं. पण याच्यामध्ये आपण स्वतंत्रपणे त्या पद्धतीने विचार करायला शिकलं पाहिजे आणि तशा पद्धतीने विचार करून त्या ज्या तंत्रज्ञानाच्या भूमिका आहेत त्या आपल्या निकषावर तपासल्या पाहिजे आणि त्या तपासलेल्या आपल्या उपयुक्ततेसाठी आपल्याला कशा वापर करता येतील त्याचा विचार करता आला पाहिजे. म्हणून सरांनी जे सांगितलं ते जसा तो स्तंभ असेल. म्हणून आपण पाहतो की प्राचीन जे बांधकाम आहेत इंजिनिअरिंगच्या संदर्भामध्ये त्याच्यात ते रासायनिक आणि याचं जे सरांनी आपल्याला सांगितलं की ते आपल्याला भारतीय ज्ञानाच्या वैदिक काळामध्ये सापडतं आणि ती आता पण आपल्याला ती बांधकामं तशीच दिसतात. इतकी वर्षानुवर्षे दिसतात. याचा दुसरा अर्थ की तशी बांधकामं करण्यासाठी आता आपल्याला काय करता येईल की आपल्याकडच्या आताच्या इंजिनिअरिंग आहे या फॅकल्टीनं त्याच्यामध्ये ती संशोधनं केली पाहिजेत आणि ती संशोधनं करण्यासाठी कामदेव सरांनी आपल्याला त्याच्यातली सगळी उदाहरणं सांगितली की रासायनिकच्या प्रक्रिया आहेत याच्यावरती संशोधन होणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला पुढील भावी जीवनासाठी ते कसा वापर करता येईल हा एक त्याच्यातला महत्त्वाचा भाग. आणि दुसरं की या तांत्रिक युगामध्ये आपण भावनिकतेकडे आणि नीतिमूल्याकडे वापस चाललो म्हणजे कमी पडायलो असं दिसतं. पण त्या संदर्भामध्ये सुद्धा कामदेव सरांनी
ओंकार आणि हे जे शब्द सांगितले आणि त्याच्यामध्ये जे तुमचा अहमपणा आहे, हे अहमपणा वाढत चाललेला आहे. आपण जो स्वार्थी बनत चालू, मग त्याच्यामध्ये निस्वार्थीपणा होता, हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. आणि निस्वार्थी असलेली माणसं ही समाजासाठी आणि इतरांसाठी कामं करतात आणि ज्यावेळेस स्वार्थ नाहीसा होतो, त्यावेळेस अहम नाहीसा होतो, त्यावेळेस आपण समाजासाठी काम करत असतो. आणि म्हणून ती त्याच्याबद्दल तो अहमपणा आपल्या त्या वैदिक काळामध्ये लोकांमध्ये कुठेच दिसत नाही. आता फक्त दिखाऊसाठी काम करत असताना दिसतात, तसं नाहीये. म्हणून वैदिक काळामध्ये तर तसं केलेलं दिसत नाही. आणि म्हणून तो एक भावनिक मुद्दा जर आपण गेला तर आताची जी बदलणारी मानसिकता आहे आणि आपण पैशाच्या नुसतं मागं लागलो त्यापेक्षा याच्यामध्ये जर आलो तर समाजामधील पुढचं जे आहे, मला वाटतं हे भविष्य अधिक चांगलं राहील. आणि या दृष्टिकोनातून हे जे मार्गदर्शन करायला कामदेव सर नागपूरहून इथं आले आणि त्यांना आणण्यासाठी, म्हणजे आपल्याला ही माहिती देण्यासाठी ज्यांनी ही कॉन्फरन्स आयोजित केली, डॉक्टर किलचे सर, समाधान दांडगे सर आणि त्यांची संस्था, त्यांच्यात वर्क करणारे सगळे कर्मचारी, म्हणजे त्यांनी मेहनत घेऊन हे संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल खरंच आपण त्यांचे धन्यवाद व्यक्त केले पाहिजे. आणि म्हणून सरांनी सांगितलेलं याचा आपण भविष्यामध्ये याचा उपयोग करून आणखी काय करता येतं या अनुषंगाने जर आपण संशोधन केलं, इथंच न थांबता त्या अनुषंगाने त्याची आपण चित्र वगैरे जी घेतली त्याच्यावर जर आणखी आपण विचार केला तर आपण अधिक ही मला वाटतं कॉन्फरन्स सार्थ झाल्यासारखं होईल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. मला इथं बोलवलं आणि चेअरपर्सन म्हणून मला इथं हे दिली, त्याबद्दल सत्कार केला, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. तुम्ही ऐकून घेतलं. वेळ परत झालेला आहे, 4 वाजून गेलेत, आणखी 2 सत्र व्हायचे आणि त्याच्यानंतर इनॉग्रेशनचा कार्यक्रम आहे. त्यामुळे मी इथंच थांबतो. धन्यवाद. आणि या सेकंड सेशन मध्ये मी सर्वांचं स्वागत करते. इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च WRC मुंबई स्पॉन्सर्ड इंटरडिसिप्लिनरी नॅशनल कॉन्फरन्स ऑन कंटेम्पररी applicability of traditional knowledge in Indian knowledge system organized by Vivekananda Shikshan Sanstha, Chhatrapati Sambhajinagar, Srinath College of Education, Paithar, Taluka Paithar, District Chhatrapati Sambhajinagar. सेकंड सेशन मध्ये आपण आलेलो आहोत. तर सर्वांना शुभ दुपार, गुड आफ्टरनून. सर्वांचे मी स्वागत करते. सन्माननीय विचारमंचावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व प्राध्यापक वृंद, संशोधक, विद्यार्थिनी, BEd छात्र, अध्यापक, अध्यापिका, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व आपण इथे राष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी झालेले आहोत. तर आजच्या ह्या सेकंड सेशनचे जे रिसोर्स पर्सन आहेत, प्रमुख पाहुणे आहेत, ते रिस्पेक्टेड डॉक्टर पराग जोशी सर आहेत. त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करते. लँग्वेज एंड लिटरेचर, KK संस्कृत यूनिवर्सिटी, रामटेक, नागपूर, महाराष्ट्र. HOD मॉडर्न लँग्वेज डिपार्टमेंट, IPLC कोऑर्डिनेटर, डायरेक्टर, स्कूल ऑफ स्टॅटिक लर्निंग, कोऑर्डिनेटर, PhD कोर्स फॉर 2020, ऑफिसर ऑफ स्पेशल ड्यूटी UBC. सरांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघूया. SSC त्यांचं झाले वैद्यनाथ विद्यालय पुणे, HSC योगेश्वरी महाविद्यालय ते सुद्धा पुणे. त्यानंतर BA त्यांचं झाले RSVP तिरुपती. त्यानंतर MAd झाले त्यांचं RSVP तिरुपती. त्यानंतर MA RSVP तिरुपती. आचार्य साहित्यामध्ये त्यांचं MA झालेलं आहे. MSc SV युनिव्हर्सिटी तिरुपती. MSc सायकोलॉजी पण झालेलं आहे. PhD संस्कृत KK संस्कृत. 3ऱ्या सत्रात आहोत. अर्थातच सकाळपासून अनेक वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही
तज्ज्ञांची मतं ऐकत आहात. तर त्यात मला दिलेला जो विषय आहे त्यावरती मी अधिक वेळ न घालवता अगदी संक्षेपात तुमच्याशी याबाबत चर्चा करू इच्छितो. सोशल सायन्सेस यावरती मला बोलण्यासाठी इथे सूचना दिली गेली होती की भारतीय ज्ञान परंपरा आणि सोशल सायन्स या दोन विषयांना एकत्रित करून आपण त्याची प्रासंगिकता काही उपयुक्तता दाखवू शकतो का याबाबतचा विचार आपल्यासमोर मांडावयाचा आहे. तर सकाळपासूनच्या ज्या अनेक सत्रांमध्ये भारतीय ज्ञान परंपरेचा परिचय झालाय त्याबद्दल पुनरुक्ती न करता साक्षात विषय प्रवेश आपण करूया. IKS भारतीय ज्ञान परंपरा राष्ट्रीय शिक्षा नीती 2020च्या माध्यमातून आपल्या सर्वांना परिचित झाला हा विषय. आणि राष्ट्रीय शिक्षा नीतीच्या क्रियान्वयनासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे सुकाणू समितीचं आयोजन करण्यात आलं. या सुकाणू समितीद्वारे क्रियान्वयनाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण गोष्ट अशी लक्षात आली की यात बरेचसे नवीन विषय आता विद्यार्थ्यांसमोर आपण उपस्थापित करत आहोत आणि त्यातलाच एक होता भारतीय ज्ञान परंपरा हा एक विषय. पण या विषयाचं क्रियान्वयन करत असताना अर्थातच सगळ्यांना ही खूप गोष्ट नाविन्यपूर्ण आहे, माहिती नाहीये, अनेकांनी कुठेतरी कधीतरी काहीतरी ऐकलेलं आहे. मग याचा सविस्तर परिचय करून देणं जर विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे तर त्याआधी तो शिक्षकांपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे, शिक्षकांना त्या प्रकारचं प्रशिक्षण देणं अपेक्षित आहे. आणि अर्थातच कदाचित हाही प्रश्न येऊ शकतो की का हा अट्टहास, का बरं विषयांचा या सगळ्यांचा आपण मुलांवरती भडीमार करावा. त्यामुळे सुरुवातीला एक 2-3 मंदार भानुसे असो किंवा मी सुद्धा त्या IKS समितीवरती नामनिर्देशित केलेलो असल्यामुळे सुरुवातीचा आमचं जे विचारचक्र होतं त्याचे मूलभूत 2-3 मुद्दे सांगतो म्हणजे तुम्हाला स्पष्टता येईल की का एवढा हा राष्ट्रीय शिक्षा नीतीच्या माध्यमातून भारतीय ज्ञान परंपरेचा विषय आग्रहपूर्वक सर्वांसमोर मांडण्यात येत आहे. तर जसं आत्ता पूर्वीच्या वक्त्यांनी म्हणा किंवा तत्पूर्वीच्या वक्त्यांनी म्हणा या ज्ञान परंपरेचं वैभव महत्त्व सगळं काही आपल्या समोर उदाहरणांसहित विशद केलं. तर या सगळ्याचा मूळ उद्देश हाच आहे की कुठे ना कुठे 1857 पासून आलेले जे कॉलोनियल एज्युकेशन सिस्टम आहे त्याला डिकोलोनाइज करायच्या दृष्टीने आणि भारतीयत्वाकडे आपल्या मूलभूत विचारांकडे घेऊन जायच्या दृष्टीने या सर्व विषयांची सुरुवात करण्यात येत आहे. आणि कुठेतरी या सर्वांप्रती आपल्या देशात आपल्या लोकांनी आपल्या लोकांकरिता विकसित केलेली जी ज्ञान प्रणाली आहे ती जर आपल्यालाच माहिती नसेल तर त्या इतकं कुठलीही लाजिरवाणी गोष्ट आपल्यासाठी असू शकत नाही. त्यामुळे आपण जसं आपण म्हणतो की जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, मातृभाषा असेल, देश असेल, राष्ट्र असेल या सगळ्यांबद्दल आपण अभिमान बाळगावा कारण त्यातनंच आपली अस्तित्व घडलेलं असतं. तर मग त्याचबरोबर याच देशात याच देशातील लोकांनी याच देशातील लोकांकरिता संयुक्तिक प्रासंगिक अशा ज्या काही ज्ञान परंपरा वेगवेगळ्या माध्यमातून निर्माण केल्या त्याची माहिती जर आपल्याला नाहीये तर कुठेतरी आपल्याला आत्मपरीक्षणाची वेळ आली. आणि हाच डिकोलोनायझेशनचा प्रवास सुरू करण्याच्या दृष्टीने या भारतीय ज्ञान परंपरेचा विषय सर्वांसमोर मांडण्यात यावा हा विचार राष्ट्रीय शिक्षा नीतीमध्ये खूप प्रकर्षाने मांडलेला आहे. कारण कुठेतरी शिक्षणाचे भारतीयकरण करायची सुरुवात करायची असेल तर त्याआधी भारत म्हणजे काय हे आपल्याला कळलं पाहिजे. ज्या देशाच्या नावातच भायाम रतः भारतः असं म्हटलेलं आहे म्हणजे जो देश भा म्हणजे प्रकाश, कांती, तेज या दैदिप्यमान तेजपुंजामध्ये रममाण असणारा जो भारत देश आहे या भारत देशाची जी ओळख सगळ्या विश्वाला होती ती ओळख आपल्याला सुरुवातीपासून करून देण्याची अपेक्षा आहे. आणि म्हणून सर्वप्रथम या सगळ्यांचा मूळ विचार जेव्हा आला तेव्हा असं लक्षात आलं की लेट द इंट्रोडक्शन ऑफ IKS शुड बी मॅन्डेटरी फॉर एव्हरी इंडियन अँड एव्हरी स्टुडंट ऑफ द हायर एज्युकेशन सिस्टम.